सांगतो. त्यात आता सुभाष पुरोहित सरांचा हे आहे पुढच्या गुरुवारी, हां तिथं या येत्या गुरुवारी कार्यक्रम आहे. जरूर या सगळ्यांनी. फोटोच्या बद्दल ते सगळ्या प्रोफेशनल आहेत अत्यंत आणि खूप बक्षिसं वगैरे मिळाली. झाडांच्या बाबतीत मला छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात कौतुक वाटतं की आत्ता आपण जे काय काय बोलतो ते त्या माणसानं इतक्या शेकडो वर्षापूर्वी हे करून ठेवलं होतं की ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द पण त्यावेळेला इंग्रज पण आले नव्हते. त्यावेळेलाही त्यांना ही सगळी दूरदृष्टी होती की इतकं झाडांचं महत्त्व आहे. आणि आपलं किमान एक गोष्ट चांगली व्हायला लागली म्हणजे कत्तर शब्द झाडांच्या बाबतीत आता वापरायला लागले. म्हणजे झाडं तोडणं हे किती वाईट आहे ह्याचं कुठंतरी लोकांना आता अंदाज यायला लागला आहे. आणि मला वाटतं अंदाज आलेलाच बरा. त्याच्यात होरपळण्यापेक्षा नुसता अंदाज येऊन आपण शहाणे झालो तर ठीक आहे, शहाणे नाही झालो तर निसर्ग त्याचा काम करणारच आहे. काय फेस करायला लागेल सगळ्यांना एवढंच. पण सरांचं मी घेईचंद मकरंद कार्यक्रमाचं नाव ठेवावं असं वाटतं मला. म्हणजे कारण घेईचंद आम्ही घेतलाय, मकरंद यांनी दिलाय आपल्याला. पण खूप छान. जनरल प्रॅक्टिशनर्स आणि सगळ्यांचंच तुमच्या गार्डन क्लबच्या मॅडम सगळ्यांचं खूप कौतुक आहे की असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. आणि अशाच कार्यक्रमांची जरुरी आहे जास्त सध्या, की ज्याच्यामध्ये लोकांना पर्यावरणाचं महत्त्व जास्तीत जास्त कळलं पाहिजे. कारण हे जर कळलं नाही तर आपण ग्लोबल वॉर्मिंगला जे काही सामोरं जाणार आहे त्याचे दुष्परिणाम म्हणजे आपल्याला कल्पनेच्या पलीकडे असतात. सरांचा आवाज खूप छान आहे. तर ते घेईचंद मकरंद कडवं म्हणायचं. बरं पटकन 2 मिनिटं. घे छंद मकरंद घे छंद घे छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद भृंग घे छंद मकरंद घे छंद. ओके, धन्यवाद सर.